हॅलो, अक्कलकोट आणि गाणगापूर फिरून येऊया. सो आम्ही ही ट्रिप पण लास्ट इयरच मारली होती आणि मी आणि दीप आम्ही आमच्या फ्रेंड्ससोबत जाणार होतो. आम्ही दोघं पण खूप एक्सायटेड होतो कारण की आम्ही फर्स्ट टाईम चाललो होतो. त्याच्यानंतर माझे फ्रेंड्स आम्हाला घ्यायला आले. पहाटे 5 वाजता आम्ही निघालो होतो. सो हे आमचे फ्रेंड्स आहे. ही आहे भक्ती आणि ही आहे काव्या आणि मागे मल्लू होते, ते नंतर दिसतील तुम्हाला व्हिडिओमध्ये. पहाटेचा प्रवास होता. सकाळ सकाळ होत होती. खूप छान छान वाटत होतं. वातावरण पण खूप छान होतं आणि आम्ही सनराईज एन्जॉय करत निघालो. बराच प्रवास केल्यानंतर आम्ही चहा प्यायचं ठरवलं. सकाळी सकाळी थंड हवेत मस्त चहा पिऊन एकदम छान वाटतं. त्याच्यानंतर इथे आम्ही चहासाठी स्टॉप घेतला आणि मी घरूनच सगळ्यांसाठी स्नॅक्स बनवून आणलं होतं, ते खाल्लं. त्याच्यानंतर आम्ही स्टॉप घेतला नाही आणि आम्ही पोहोचलो अक्कलकोटला. तिथे फर्स्ट आम्ही या टेम्पलमध्ये गेलो होतो आणि तिथे आतमध्ये परमिशन होती, पण मी थोडाफार क्लिप ॲड करते. तिथे पोचल्यानंतर आम्ही दर्शन घेतलं. छान दर्शन झालं होतं. त्याच्यानंतर आम्ही असे छोटे छोटे व्हिडिओज, काही फोटोज क्लिक केले. आम्ही पहिल्यांदा गेलो होतो त्याच्यामुळे आम्हाला सर्वच काही न्यू होतं तिथे. आणि असं तिथे प्रत्येक देवस्थानाच्या इकडे बऱ्याच गोष्टी विकायला असतात, तसं तिथेही होतं. बरेच शॉप्स होते तिथे. वेगवेगळ्या फ्रेम्स होत्या, असे पितळाचे भांडे होते बरेच. आणि त्याच्यानंतर हे असं पूर्ण तिथे जे डेकोरेशन केलेलं होतं किंवा त्या मंडळांनी जे स्थापन केलेलं होतं ॲट्रॅक्शनसाठी, हे सगळं तिथे होतं. आणि आम्ही सगळ्या पूर्ण तिथे फिरलो. भरपूर फोटोज काढले, भरपूर व्हिडिओज काढले, पण मी हा व्लॉग एडिट नव्हती करू शकत. पण आम्हाला समजलं की प्रसादालय अजून ओपन झालेलं नाही आहे, म्हणून आम्ही मंदिराच्या बाहेरच खूप मोठं झाड आहे, त्याच्या खाली अशी बसायला जागा केलेली होती आणि तिथे बरेच लोक बसलेले होते, आराम करत होते. कारण की खूप गर्दी होती, गरम होत होतं, त्याच्यामुळे सगळे तिथे विश्रांती घेत होते. मग आम्ही पण तिथेच बसायचं ठरवलं. त्यानंतर तिथे ते झाडाच्या बाजूला असा धागा बांधून आपल्या मनातली जी इच्छा आहे ती पूर्ण होते अशी मान्यता आहे. म्हणून मी पण आणि माझ्या फ्रेंड्सने पण तिथे धागा बांधला. आणि त्याच्यानंतर आम्ही आजूबाजूला फिरत होतो की अजून काय काय आहे बघण्यासारखं. आम्हाला तिथे एक खूप उंच खूप मोठी फ्रेम होती. ती फ्रेम पूर्ण रुद्राक्षांनी बनवलेली होती. मी तुम्हाला क्लोजर लुक पण देते. ही आहे ती फ्रेम, तुम्ही बघू शकता. खूप सारे रुद्राक्ष यूज करून ही फ्रेम बनवलेली आहे आणि ही लांबून वाटत नाही की ती रुद्राक्षाने बनवली आहे. तुम्ही बघू शकता. मी एकदम क्लोज लुक घेतला होता आणि इतके सुंदर रचलेले होते ते, बिलकुल वाटत नाही की ती रुद्राक्षाने बनवली असेल. आम्ही त्या फ्रेमसोबत पण फोटोज काढले आणि त्याच्यानंतर आम्ही प्रसादालयामध्ये जायला निघालो कारण की खूप भूक लागली होती. तिथे लाईनमध्ये उभे राहायला सांगितलं होतं, लेडीज वेगळं जेंट्स वेगळं. आणि हे दोघं आमच्यापासून खूप लांब होते आणि त्यांना उशिरा पण जेवण भेटलं. आम्ही आधी आतमध्ये गेलो होतो. तिथे सगळे पूर्ण हॉल भरल्यानंतर सगळ्यांनी उभं राहून आणि आरती होते, खूप वेळ चालते ती आरती. त्याच्यानंतरच सगळे सोबतच जेवणाला स्टार्ट करता. इथे ती आरती चालू होती. बऱ्याच वेळ आरती चालू झाल्यानंतर आम्हाला प्रसाद भेटला आणि आम्ही तो प्रसाद एन्जॉय केला. त्याच्यामध्ये राईस, डाळ, एक भाजी होती, 2 चपात्या आणि एक स्वीट्समध्ये शिरा होता. त्याच्यानंतर मी हे क्लोजर लुक घेतला होता. तिथे हॉलमध्ये पण अशा मूर्ती आहेत. आणि त्याच्यानंतर जेवण झाल्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला गाणगापूरला जायला निघालो. बराच प्रवास झाल्यानंतर आम्हाला खूप थंड प्यावंसं वाटत होतं, म्हणून आम्हाला तिथे एक भैया होते, ते फ्रेश पायनॅपल ज्यूस विकत होते. त्यांच्याकडे मिक्सर नव्हतं, त्यांच्याकडे असं मॅन्युअल एक मशीन होतं, त्याच्यानेच ते ज्यूस बनवत होते. ते खूप यमी होतं ते ज्यूस. मी अजून पण विसरू शकत नाही त्याची टेस्ट. तुम्ही बघू शकता. मला ते ज्यूस पिल्यानंतर एकदम शांत आणि थंड वाटत होतं. खूप मस्त होतं ते ज्यूस. त्याच्यानंतर आम्ही परत पुढच्या प्रवासाला सुरुवात केली आणि आम्ही गाणगापूरला पोहोचलो. तिथे पण भाषा
वेगळी असल्यामुळे आम्हाला कम्युनिकेशनसाठी प्रॉब्लेम होता थोडाफार. पण आमचे जे फ्रेंड्स आहेत ते पण त्याच भागातले आहे, म्हणून आम्हाला जास्त काही वेगळा अनुभव आला नाही. पण तिथे बरेच लोक जे आहेत ते महाराष्ट्रीयन आपल्या इकडचे भेटले आम्हाला. त्याच्यानंतर आम्ही तिथला दर्शन घेतलं आणि परतीच्या प्रवासाला निघालो. रिटर्न येताना पण आम्ही खूप मस्ती केली. आम्ही जेवणासाठी पण थांबलो होतो. त्याच्यानंतर खूप सारे फोटोज व्हिडिओज घेतले आणि आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू. बाय बाय.